प्रकरण 14 चले जाव आंदोलन। मित्रांनो, दुसरं महायुद्ध 1939 साली सुरू झालं। ब्रिटिश सरकारने भारतीयांच्या इच्छेविरुद्ध भारताला इंग्लंडच्या बाजूने युद्धात गोवलं। याचा धिक्कार करण्यासाठी राष्ट्रीय सभेने वैयक्तिक सत्याग्रहाचं आंदोलन सुरू केलं। यावर अपेक्षित प्रश्न आहे, राष्ट्रीय सभेने वैयक्तिक सत्याग्रहाचं आंदोलन का सुरू केलं? उत्तर आहे, दुसरं महायुद्ध 1939 साली सुरू झालं। या महायुद्धात ब्रिटिश सरकारने भारतीयांच्या इच्छेविरुद्ध भारताला इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील करून घेतलं। याचा धिक्कार करण्यासाठी राष्ट्रीय सभेने वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन सुरू केलं। या आंदोलनात पहिले सत्याग्रही म्हणून आचार्य विनोबा भावे यांची निवड करण्यात आली। त्यानंतर अनेक सत्याग्रही आंदोलनात सहभागी झाले। युद्धासाठी भारतीयांचं संपूर्ण सहकार्य ब्रिटिशांना पाहिजे होतं। भारतात राष्ट्रीय सरकारची स्थापना केल्याशिवाय अशा प्रकारचं संपूर्ण सहकार्य देण्याचं राष्ट्रीय सभेने नाकारलं। ब्रिटिशांनी राष्ट्रीय सभेची ही मागणी धुडकावून लावली। त्यामुळे भारतात ब्रिटिश विरोधी वातावरण पसरलं। मुंबई येथे 8 ऑगस्ट 1942 रोजी झालेल्या अधिवेशनात चले जावचा ठराव मांडला। यावर अपेक्षित प्रश्न आहे, मुंबई येथे 8 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात टिंबटिंबचा ठराव मांडला। उत्तर आहे, मुंबई येथे 8 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात चले जावचा ठराव मांडला। राष्ट्रीय सभेने ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढ्याचं रणशिंग फुंकलं। या अधिवेशनात जनतेसमोर भाषण करताना करेंगे या मरेंगे असा संदेश देऊन गांधीजी म्हणाले की या क्षणापासून भारतीयांनी स्वतःला स्वतंत्र समजावं। स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नात एकतर आपण यश मिळवू अथवा हे प्रयत्न करत असताना बलिदान तरी देऊ। चले जावचा ठराव राष्ट्रीय सभेने प्रचंड बहुमताने मंजूर केला। गांधीजींच्या भाषणाने भारतीय जनता भारावून जाऊन स्वातंत्र्याच्या अखेरच्या लढ्यासाठी तयार झाली। चले जाव आंदोलन आंदोलन सुरू होण्यापूर्वीच ते दडपून टाकण्यास सरकार सज्ज झालं।
9 ऑगस्टच्या पहाटे महात्मा गांधी, मौलाना आझाद, वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू इत्यादी प्रमुख नेत्यांना कारागृहात डांबण्यात आलं. चले जाव आंदोलनाची पाळंमुळं खणून काढण्यासाठी देशभर शेकडो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. प्रमुख नेते गजाआड गेले की आंदोलन सौम्य होईल अशी सरकारची अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. प्रमुख नेत्यांना अटक झाल्यामुळे देशभर सरकार विरुद्ध प्रखर जनआंदोलन सुरू झालं. सर्वत्र सभा घेण्यात आल्या, मोर्चे निघाले, हरताळ पुकारला गेला. निदर्शनं करण्यात आली. ब्रिटिशांनी भारत सोडून चालतं व्हावं अशी सर्वत्र मागणी करण्यात आली. या आंदोलनात महिला, विद्यार्थी, शेतकरी, दलित, आदिवासी, कामगार इत्यादींचा समावेश होता. नंदुरबार येथे शाळकरी मुलांनी तिरंगा घेऊन मिरवणूक काढली. चले जावच्या घोषणा दिल्या. मिरवणुकीवर झालेल्या गोळीबारात शिरीष कुमार, लालदास, धनसुखलाल, घनश्याम आणि शशीधर हे विद्यार्थी ठार झाले. देशात ठिकठिकाणी पोलीस व जनता यांच्यात अक्षरशः रणकंदन सुरू झालं. म्हणजे जवळजवळ युद्ध पेटलं. शेतकरी आणि आदिवासी ब्रिटिशांना प्रखर विरोध करण्यास कचरले नाही. त्यांनी ग्रामीण भागातील काही ठिकाणच्या पोलीस कचेऱ्यांवर ताबा मिळवला आणि तिथली शस्त्र हस्तगत केली. याच काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने यावली, चिमूर, आष्टी येथे जनतेने प्रचंड आंदोलन केली. यावर अपेक्षित प्रश्न आहे, यावली, चिमूर, आष्टी येथे टिंबटिंब यांच्या प्रेरणेने जनतेने प्रचंड आंदोलन केली. उत्तर आहे, यावली, चिमूर, आष्टी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने जनतेने प्रचंड आंदोलन केली. शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय ओस पडली. शाळकरी मुलामुलींनीही मिरवणुका काढल्या. त्यात वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा सर्वत्र निनादत होत्या. ब्रिटिश सरकारला राज्यकारभार करणं आता अशक्य झालं. सरकारने नेत्यांची धरपकड केली. भूमिगत चळवळ. याच सुमारास काही नेत्यांनी भूमिगत राहून
सरकार विरोधी चळवळ संघटित केली. जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, सुचेता कृपलानी, साने गुरुजी, एस.एम. जोशी इत्यादींचा त्यात समावेश होता. त्यांनी तरुणांची पथकं उभारली. गुप्तपणे पत्रकं छापणं, आकाशवाणी केंद्र चालवणं, दूरध्वनीच्या तारा कापणं इत्यादी कामं या पथकांनी केली. ही भूमिगत चळवळ अगदी खेडोपाडी पोहोचली. यावर अपेक्षित प्रश्न आहे, भूमिगत चळवळीतील तरुणांच्या पथकांनी कोणती कामं केली? उत्तर आहे, भूमिगत चळवळीतील तरुणांच्या पथकांनी पुढील कामं केली. गुप्तपणे पत्रकं छापली, आकाशवाणी केंद्र चालवलं, दूरध्वनीच्या तारा कापल्या, चले जावचं आंदोलन खेडोपाडी पोचवण्याचं काम या पथकांनी केली. मुंबई येथील भूमिगत आकाशवाणी केंद्र चालवण्याची जबाबदारी उषा मेहता यांनी घेतली. यावर अपेक्षित प्रश्न आहे, भूमिगत चळवळीत उषा मेहता यांनी कोणती जबाबदारी घेतली? उत्तर आहे, भूमिगत चळवळीत उषा मेहता यांनी मुंबई येथील भूमिगत आकाशवाणी केंद्र चालवण्याची जबाबदारी घेतली. अरुणा असफ अली यांनी भूमिगत राहून आंदोलनाचं नेतृत्व केलं. यावर अपेक्षित प्रश्न आहे, अरुणा असफ अली यांनी टिंब राहून आंदोलनाचं नेतृत्व केलं. उत्तर आहे, अरुणा असफ अली यांनी भूमिगत राहून आंदोलनाचं नेतृत्व केलं. प्रतिसरकार. या काळात भारतात काही प्रांतांमध्ये आंदोलनाचा प्रभाव वाढत गेला. जनतेने तिथला कारभार आपल्या हाती घेतला. त्यांनी जमीन महसूल गोळा केला. पंचायत नेमून न्यायनिवाडा केला. जनतेची प्रतिसरकार स्थापन केली. अशा प्रकारची प्रतिसरकार बंगालमध्ये मिदनापूर, बिहारमध्ये पूर्णिया, महाराष्ट्रात सातारा येथे स्थापन झाली. यावर अपेक्षित प्रश्न आहे, भारतात कोणत्या ठिकाणी प्रतिसरकार स्थापन करण्यात आली? उत्तर आहे, भारतात बंगालमध्ये मिदनापूर येथे, बिहारमध्ये पूर्णिया येथे, तर महाराष्ट्रात सातारा येथे प्रतिसरकार स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात सातारा येथे स्थापन झालेलं प्रतिसरकार वैशिष्ट्यपूर्ण ठरलं. या सरकारचे प्रेरणास्थान क्रांतिसिंह नाना पाटील
हे होते. त्यांनी आपल्या भागातील ब्रिटिश अधिकाऱ्यांना हुसकावून लावलं आणि स्वतंत्र यंत्रणा उभारली. या प्रतिसरकारांनी आपापल्या प्रांतांमध्ये एवढा दरारा निर्माण केला की ब्रिटिश अधिकारी तिकडे जायला घाबरू लागले. करेंगे या मरेंगे या निर्धाराने भारतीयांनी आंदोलन निर्भयपणे चालवलं. जनतेच्या मनातील ब्रिटिशांबद्दलची भीती नाहीशी झाली.